नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? असायलाच पाहिजे. काल सगळ्यांनी बिग बॉस 5चा मराठी 5चा प्रोमो पाहिलाच असेल, पण ज्यांचा चुकून मिस झाला असेल त्यांच्यासाठी ही लिस्ट. वॉव! काय दमदार एंट्री होती. रितेश देशमुख. अरे म्हणतच आले, जिथे मी आहे तिथे कल्ला आहे. आणि त्यांनी एवढा कल्ला केला की काय विचारू नका. सर्वप्रथम आल्या वर्षा उसगावकर, महाराष्ट्राच्या लाडक्या अभिनेत्री. कित्येक वर्ष त्यांनी मूव्ही, सिरियल यामध्ये काम करून सगळ्यांची मनं जिंकली होती. त्या आल्या आणि त्यांनी ती मस्त लावणी केली. उगवल अप्सरा आलीमधली ही लावणी होती आणि त्यात त्या अक्षरशः अप्सरेसारख्या दिसत होत्या. लाल साडी आणि सुंदर पेहराव केला होता आणि त्या आत गेल्या तेव्हा त्यांचं ते त्यांनी फेमस गाणं गायलं, मी आले निघाले. त्यानंतर मला वाटतं बरेच कंटेस्टंट आत गेले. त्याच्यात आपले दुसरे आहेत ते पॅडी कांबळे आहे. हे तर महाराष्ट्र हास्य जत्रामध्ये फेमस होते. तिसरे आहेत ती अंकिता वालावलकर, ही कोकण कन्या म्हणून फेमस आहे. नंतर होती एक परदेशी मुलगी आहे. तिचं नाव मला वाटतं इरियाना रोडाकुला. इरियाना रोडाकुला असं काहीतरी तिचं नाव आहे. ती आहे ती ॲक्चुअली ती ह्याच्यासाठी खेळते, आपल्या भारतासाठी गेम्समधून खेळते. असं काहीतरी तिचं आहे. पण ती पण घरात आलेली आहे. त्यानंतर आहे निकिता तांबोळी. ही हिंदी बिग बॉसमध्ये होती आणि तिथे ती 5व्या क्रमांकावर विनर पण झाली होती. त्यामुळे तिची एंट्री झालेली आहे. त्यानंतर जे आले ते आहे वैभव चव्हाण आणि अरबाज पटेल म्हणून 2 बॉडी बिल्डर आलेले आहेत. नंतर एक छोटा कीर्तनकार आलेला आहे. त्याला छोटा पुढारी असे सुद्धा म्हणतात. त्यानंतर एक खरोखरचे कीर्तनकार आहेत ते पुरुषोत्तम दादा म्हणून. नंतर आपला सर्वांचा इंडियन आयडल, फर्स्ट इंडियन आयडल अभिजित सावंत त्यानेही घरात एंट्री केली आहे. त्यानंतर योगिता चव्हाण, धनंजय पवार आणि निखिल म्हणून आहे जो रमा राघव सीरियलचा मेन हीरो आहे. आर्या जाधव आहे. तर असे हे सगळे 16च्या 16 कंटेस्टंट घरात सामील झालेले आहे. तर तुमचं जर चुकून मिस झाला असेल तर तुम्हाला हे 16 कंटेस्टंट ची नावं तर कळली आहे आणि उद्यापासून मी तुम्हाला रोज ह्यांचे पूर्ण दिवसाचं विवेचन सांगणार आहे. तर तुम्ही न विसरता माझा व्हिडिओ बघा. जर आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.